भाग 1. आज खूप वर्षाचं तिचं स्वप्न पूर्ण होणार होतं. त्याची आणि तिची निवांत भेट होणार होती, तेही खूप वर्षानंतर. तो तर नेहमीच कामाच्या व्यापात तिला विसरूनही जायचा. किमान तसे करण्याचा तो प्रयत्न करायचा, पण कधी एकांतात तर कधी ओघाने. तिची आठवण झालीच तर सैरभैर व्हायचा. तिला एकांतात भेटण्याची, किमान बघण्याची इच्छा प्रकर्षाने दाटून यायची. पण तिची शपथ, तिचा निर्णय आठवून असह्य व्हायचा. शक्य नाही म्हणून मग मन मारून लक्ष दुसऱ्या कशात तरी रमवायचा. पण तिचे असे नव्हते. तिला त्याचा विसरच कधी असा पडायचा नाही. त्याच्याप्रमाणे ती तसा प्रयत्नही करत नसे. तिच्या मनात, तिच्या आसवात, तर कधी तिच्या लेखणीत तो नेहमीच असायचा. लपवले आहे तुला मनाच्या सुंदर कप्प्यात, कधी पाहतोस आसवांच्या रूपात. तरुणपणी बरंच काही होऊ शकलं असतं, तरी शक्य तेवढे दोघांनी स्वतःवर ताबा ठेवला होता त्या एक घटनेनंतर. आणि तेव्हाच कधीतरी हळव्या क्षणी ठरले होते, वयाच्या उतरत्या क्षणी भेटायचे. मरणाने जवळ घेण्याआधी एकांतात काही क्षण सोबत घालवायचे. आणि आज तो दिवस होता ज्याची तिने तरी खूप वाट पाहिली होती. त्याला तर खरंच रागच आलेला. कधीतरी आधी तिने एकांतात भेटायला हवं होतं त्या प्रसंगानंतर. तरी त्याने आणि तिने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ दिली होती. फक्त एकांतात पूर्णपणे टाळले होते. तिने ठरवले आणि ती नाहीच भेटली एकांतात त्या घटनेनंतर. आणि आज भेटणार आहेत काही दिवसात, अगदी उतार वयात. स्वलिखित डायरीचे एक पान उघडून त्यावरील कवितेवर सीता हात फिरवते आणि खूप पूर्वी लिहिलेली कविता वाचू लागते. उजाळा तिला त्या हळव्या क्षणांना, त्याच तर सोबतीला उदासीन जगताना. न बोलता की तुझे खूप काही बोलणे, अनमोल या प्रेमाला नजरेत तुझ्या पाहणे. अंतर हे शरीराचे कधीच नाही जाणवले, दूर असूनही मनात अठळ पद सांभाळले. वय सरता तरी एकदा तरी हात हाती घे, या नाही तर कुठल्या तरी जन्माची साथ मला दे. वयाच्या 25व्या वर्षी एका 5 वर्षाच्या मुलाची आई असताना तिला तो भेटला. अगदी अनाहूतपणे तिच्या काळजात त्याने जागा बनवली, तिच्याही न कळत. समोरच्या फ्लॅटमध्ये नवीन कुटुंब आले होते राहायला. 3-4 महिने झाले असावेत. हो, त्याचे कुटुंब. आई, वडील, बायको आणि एक 3 वर्षाची मुलगी सारा. आपल्या कथेचा नायक राहुल, नायिका सीता, सासू सासरे, छोटा दीर, नवरा आणि 5 वर्षाचा आदित्य. दिसायला सर्व छान होते, पण सीताच्या संसारात तिचे अश्रूच प्रमुख भूमिकेत होते. खूपदा घटस्फोट घ्यावा इथपर्यंत तिचे मन जात होते. पण आपल्या या निर्णयाने घर, वयस्कर सासू सासरे, आपले बाळ सर्वच होरपळले जातील ही जाणीव तिला मूग घेऊन शांत राहायला भाग पाडत होती. त्यात माहेरचं किंवा आपले म्हणावे असे दुसरे कोणी नव्हते, हेही कारण होतेच. त्यात एक दिवस नवीन आलेल्या कुटुंबाने दरवाजावर नॉक केले. दारात राहुलची आई होती. 3-4 सीताच्या सासूबाईंशी बऱ्यापैकी ओळख झाली होती त्यांची. त्यांना आज काही मदत हवी होती म्हणून त्या आल्या होत्या. सासूबाईंनी सीताला बाहेर बोलावले. सीता, यांना आपल्या आधीच्या लहान मुलाच्या डॉक्टरांचा फोन नंबर आणि पत्ता सांग बरं. हा, देते हा नंबर, सीता बोलते. फोनमध्ये नंबर शोधते आणि देणार तितक्यात राहुलची आई म्हणते, अगं थांब, मी माझ्या मुलाला बोलावते, त्यालाच देतो त्याच्या मोबाईलमध्ये घेईल.
आणि लगेच आवाज देताच तसाच राहुल बाहेर येतो. दारातूनच, काय ग आई? अरे बाळा, तो डॉक्टरांचा नंबर हवा होता ना, ही सीता देते बघ. आणि बाकी पण काही तुला डॉक्टरांबद्दल विचारायचे होते तेही विचार. मी आलेच. किचनमध्ये गॅसवर भाजी ठेवली आहे. त्या राहुलला सांगून घरात निघून जातात. दोन्ही घरच्या मधील एक लहानच पॅसेज असतो. त्यामुळे आरामात दारात उभे राहून कधीकधी त्या दोघी राहुलची आई आणि सीताच्या सासूबाई बोलत असत. तसेच हे दोघे उभे असतात, सीता आणि राहुल. नजरभेट होते. क्षणात सीता लहानशी स्माईल देऊन तिच्या दारात उभी राहून नंबर सांगू लागते. राहुल ही पटकन स्वतःच्या मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करत असतो. नंबर सेव्ह करून झाल्यावर तो तिच्याकडे पाहतो आणि दोघांचीही नजरानजर होते. दोघे अगदी थोड्या वेळासाठी स्तब्ध होतात. एक वेगळीच ओढ त्यांना जाणवते. पण दुसऱ्याच क्षणाला ते डॉक्टरविषयी थोडंफार बोलतात आणि आपापल्या घरात निघून जातात. पाहिले जेव्हा तुला मी न माझा राहिलो, गुंतले आतुर धागे आणि माझा मी जाहलो. गालावरची लाली डोळ्यांना सुखवीत आहे, भेटीची ओढ पुन्हा मनाला खुणावीत आहे. रात्री झोपताना सीताचे मन सतत राहुलच्या त्या एका कटाक्षावर जात असते. हृदयाच्या आरपार जाणारी त्याची नजर वेगळीच होती. राहून राहून त्याचे डोळे, त्याची तिला पाहणारी नजर, बोलताना त्याच्या ओठांची होणारी हालचाल आणि मध्येच बोलताना मनमोहक वाटणारी त्याची ती हसण्याची पद्धत. सतत तिला खूप काही होते त्याच्या त्या नजरेत असे जाणवले. पण खरे अजून तरी तिला काहीच माहीत नव्हते. नाही त्याच्या मनातले आणि नाही स्वतःच्या मनाचे. नजरभेट पुढंच बरं काही बदलणार होती ह्याची साक्ष होती. एकदा तिच्या मनात आले की एवढे बोललो, नंबर घेतला असता तर. पण काय बोलणार होतो आपण असा विचार करून तिने आधीचा विचार मनातून झटकला आणि तिच्यापासून दूरवर झोपलेल्या नवऱ्याला पाहत आणि आजच झालेल्या भांडणाला आठवत भरलेल्या डोळ्यांनी तिने निद्रा मातेला जवळ केले. तिच्या कुशीत मुसमुसत झोपी गेली. राहुल मात्र आपल्या कामात बिझी असायचा. 8 तर कधी 15 दिवस घराबाहेरच असायचा. पण जेव्हा असायचा त्याच्या खळखळून हसण्याचा आवाज, मुलीसोबत खेळत बोलण्याचा आवाज बाहेर येता जाता सीताला यायचा. एके दिवशी राहुलच्या घरी सत्यनारायण पूजा होती. आदल्या रात्री राहुलची आई सीताला मदतीला सांगायला आली होती. सीताच्या हातच्या प्रसादाच्या शिराचे कौतुक तिने ऐकले होते. सीता, करशील ना गं मदत मला उद्या? आमच्या सूनबाईला जमत नाही स्वयंपाक फारसा, आणि तिचे ते वर्क फ्रॉम होम आहे. पूजेसाठी थोडा वेळ काढणारच आहे ती, तर मला जरा मदत होईल तुझी. राहुलची आई सीताशी बोलत होती. काकू, नक्की येईल मी. मला फार आवडतं वेगवेगळे प्रकार बनवायला आणि खाऊ घालायलाही. आणि सत्यनारायणची पूजा आहेच तर नक्की येईन आणि तुम्हाला हवी ती मदत करेल. किती वाजता आहे? सीता विचारते. 11 वाजता आहे अगं. आणि सासूबाईंना विचार बरं का, 1 दिवसासाठी सूनबाई मला द्या म्हणावं, राहुलची आई म्हणते. अहो, आता शेजारी आहोत, एकमेकांना मदत करायला हवीच ना. मी पण येईल, हवं तर, काही काळजी करू नका. आणि आमची सीता कामात खूप हुशार बरं का, एकटीच खूप काही आवरेल भरभर. प्रसादाचा शिरा तर अतिशय उत्तम करते. आपल्या सोसायटीमध्ये पूजा असते तेव्हाही तिलाच सांगतात करायला, सीताची सासूबाई. हो, हे ऐकून आहे बरं का मी. सीताचे खूप कौतुक करतात सोसायटीमधील बायका. खूप नशीबवान आहात. खूप मनमिळावू आणि हौसी सून भेटली तुम्हाला. पूजेच्या दिवशी नक्की काय होणार आहे हे पाहूया पुढच्या भागात.
पुढचा भाग लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.